इथे समोर खानाची कबर तुम्हाला दिसत आहे। ही आहे खानाची कबर आणि हा आपल्याला इथे समोर दिसत आहे तो आई भवानीचं मंदिर आणि इथे केदारेश्वराचं मंदिर आहे। इथे पण आपण जाणार आहोत। चला, ह्या स्मारकाचे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पाय का वरती आहे? शिवाजी महाराजांचा पाय स्मारकाचे घोड्याचा पाय का वरती आहे? किल्ल्यातील प्रतापगड या किल्ल्यापासून प्रवास सुरू झालेला आहे। हा या प्रवासासाठी जवळजवळ 150 तरुण आलेले आहेत। विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्व तरुणांच्या अंगात रक्त सळसळते। या फुल जल्लोष हा जल्लोष फक्त वाळवकरांमध्ये दिसून येतो। त्याची मजा घ्यायची असेल तर शिवजोतला नक्की यायला लागेल। सकाळी 8 वाजता आम्ही घरात निघालो। आता थोड्या आपण क्वालिटीला नाश्त्यासाठी नाश्ता नाही केलेला, त्यामुळे आपण आपल्या क्वालिटीला थांबणार आहोत नाश्त्यासाठी। 1 hour later. तर आता आपण क्वालिटीला नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत। इथून नाश्ता केला, टी शर्ट पण वाटप झालेलं आहे। आता नाश्ता झाल्यावर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। क्वालिटीचं मंदिर बघा, काम चालूच आहे मंदिराचा। तर आता आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि हा बघा प्रतापगड आपल्या वरती चढायचा आहे। आपल्या अर्धी माणसं पोचलेलीच आहेत वरती। चला जाऊया आपण। ऊन आणि आता पण महादरवाजा समोर पोचलेलो आहोत। भव्य असा महादरवाजा आणि याच्या समोर आपल्या भिंतीवर जे क्रॉस दिसत आहेत मधून वरून दाखवतो, महाराजांच्या काली बनवलेले आहे। जर शत्रू दरवाजा समोर जर राहिला तर त्यांच्यावर गरम तेल टाकण्यासाठी असे श्लोक बनवलेले आहेत आणि या हॉलातून बाण मारण्यात यावे जेणेकरून शत्रूंचा खात्मा लवकर होईल म्हणून हे बनवलेले आहेत। या साईडला पण तसंच दिसेल तुम्हाला। खालून तुम्हाला दरवाजातून दाखवलेलं ते बघा बोगदे कसे दिसत आहे। हे अशा प्रकारे कोणता शत्रू इथून दिसला तर त्याला बाण मारून बाहेरूनच मारणं, आपला मावला न दिसता त्यांना मारणं ही महाराजांची रणनीती होती। आणि समोरच हा बुरुज, भव्य असा मोठा बुरुज महाराजांचा भगवा आणि पर्यटकांची खूप अशी गर्दी आहे इथे। आनंद होतो की आता सर्व आपल्या महाराजांचा इतिहास जाणण्यासाठी आपल्या पोरांना घेऊन येतात। खूप आनंदाची गोष्ट आहे। जय शिवराय, जय जिजाऊ। आता तरी गाड्याचे काम चालू आहे, इथं भराव करीत आहेत आणि तुम्हाला दाखवतो थांब कबर, खानाची कबर। आणि इथे समोर खानाची कबर तुम्हाला दिसत आहे। ही आहे खानाची कबर आणि या साईडला आहे जावलीचा खोरा। आणि हे आहे जावलीचे खोरे। हे आता पण एवढे घनदाट आहे तर पहिल्या शिवकालीन किती घनदाट असेल तुम्ही विचार करा। इथेच सैन्य लपायचे, जावलीचा खोरा आणि याच्यात राईट साईडला खानाची कबर आहे। आणि तसे ते बाण मारण्यासाठी केलेले बघा जागोजागी तुम्हाला दिसत जागोजागी शिवरायांची ही रणनीती होती बघा। हे जागोजागी इथे पण तुम्ही बघू शकता। आणि हे बघा पूर्ण जावलीचा खोरा कसा घनदाट आहे, चारू बाजूला संपूर्ण हिरवी हिरवी झाडं आणि हा आपला त्याच्यात बसलेला प्रतापगड। सर आले पूर्ण महाराजांची घोषणा देत आहेत। सुंदर असे अभिमान आहे की आता आपला धर्म
हिंदू धर्माकडे वळत आहे. आणि हा आपल्याला इथे समोर दिसत आहे तो आई भवानीचं मंदिर आणि इथे केदारेश्वराचं मंदिर आहे. इथे पण आपण जाणार आहोत. चला, इथे सर्व गडावरचे पॉईंट दिलेले आहेत. पूर्ण पॉईंट फिरू आपल्याला जमेल तसे. आणि हे पहिले ची मेन वाट होती आई भवानीच्या मंदिराकडे जायचे. शिवाजी महाराज इथनंच आई भवानीच्या मंदिरात जात असेल. इथून जामदाम 1 ते 2 माणसं जाऊ शकतात म्हणून ही आता पूर्ण वाट चालू केलेली आहे. हा मेन रस्ता आहे. ती ओपन केलेली आई भवानीच्या मंदिरात जाण्याची वाट आणि आई भवानीच्या मंदिराच्या आतमध्येच आहे. आई भवानी मातेच्या मंदिरात असलेली सर्णवत हंबीरराव मोहिते यांची तलवार यांनी 600 शत्रू एका दिवसात मारल्यामुळे त्यांच्या तलवारीवर 6 सोन्याचे स्टार आहेत. आणि हा हस्तकला केंद्र जर प्रतापगडाच्या रिलेटेड जर तुम्हाला काय घ्यायचं असलं तर तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हा शिवकालीन खेडेगाव हा इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. तो पण एकदम मस्त आहे. तो पण आपण एक दिवस बघायला जाऊ. आणि ही मंदिराचा कलश बघा कसा मच्छीसारखाच आहे. ही महाराजांची तेव्हाची कल्पना होती. प्रतापगडावर ही छोटीशी बाजारपेठ पण आहे आणि इथली लोक सगळे इथेच राहतात. ही यांची तिथली बाजारपेठ आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही तयार केलेली बाजारपेठ. विशेष पॉईंट प्रतापगडावरचे आपल्याला सर्व बघू. आता आपण भवानी मंदिर बघितलेलं आहे. जवळपास इथे 31 कुटुंब राहतात आणि हे कुटुंब जेव्हा शिवाजी महाराज होते त्यांच्या काळातलीच आहेत. ते कुटुंब अजून इथं निवासासाठी आहेत. किल्ल्यांच्या आता बुरुजांना तडं जात आहेत कारण की झाडाची मुलं याच्यातून पास होत आहेत. किल्ल्याला सर्वात घातक म्हणजे वड आणि पिंपलच आहे. तरी हे संवर्धनात हे काढले पाहिजे आपला किल्ला टिकवण्यासाठी. किल्ल्याचा अजून एक पोट दरवाजा. आता आपण केदारेश्वराच्या मंदिराजवळ आहोत. ते दर्शन घेऊ. आणि या समोर केदारेश्वर देऊळ इथे साष्टांग नमन करून काही इच्छा मागितली तर ती पुरी होते असे म्हणतात. जय श्री केदारेश्वर. आणि ही महाराजांची सदर. इथे कोणतीही रणनीती युद्धाची रणनीती आखली जात असत ती ही सदर होती इथे. आणि इथून जो पुस्तकावर आपण अजूनपर्यंत प्रतापगडचा फोटो बघितला तो हा फोटो. समोरच आपल्याला शिवस्मारक दिसत आहे. पण शिवस्मारकाजवळ पडलो आहेत. पहिला इथं राजवाडा होता तिथेच शिवस्मारक बांधण्यात आलेलं आहे. या स्मारकाचे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पाय का वरती आहे? शिवाजी महाराजांचा पाय स्मारकाचे घोड्याचा पाय का वरती आहे? हा विषय माहिती आहे. जो राजा रणांगणात लढताना मरण पावला नाही घोड्यांचे दोन्ही पाय वरती असतात. आणि जो राजा आजाराने ज्याला मृत्यू आला त्या राजाच्या घोड्याचा पाय एक वरती असतो. आणि ज्या स्मारकाच्या या स्मारकाच्या घोड्याचे पाय दोन्ही जमिनीवर असतात. ते असा संतपणे मिळाला म्हणला. न लढाई नाही असंच. इकडं नाही पुढे बस. पुढे हे होल कशासाठी सांग. हे काय तुझा अंदाज सांग. हवा नाही हवा थंड नाही. जेव्हा शत्रू खालून यायचा ना आपण जर असं उभा राहिलो तुझ्यासारखा तर तुझ्या डायरेक्ट डोक्यात बांध जाईल खालना मारला तर. आणि जर तुम्ही इथनं मारलास तू बिना शत्रूला दिसता शत्रूला खाली मारू शकतोस पण तुला शत्रू मारू शकत नाही. अशी महाराजांची रणनीती होती. दरवाजा पण बघलास असं होल होतं मेन. तिथं जर शत्रू येऊन तिथं असला तर तिथं गरम तेल वरती तो पहिले म्हणून हा स्लोप आहे. म्हणून तो स्लोप आहे हो तिथे दिलेला. मला शिवजयंती असल्यामुळे
इथे मंडप बिंडप बांधलेत आहेत. पावर ऑफ वडावकर. या ठिकाणावर पहिले राजवाडा होता. त्या ठिकाणी हा शिवस्मारक उभा करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 साली हा स्मारक उभा केला गेला. स्मारकाचे इथं असे सुंदर असे एक पाटी लावलेले आहे. या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगज्जेता अलेक्झांडरशी होऊ शकेल. असे पाटी सुंदर अशी पाटी लावलेली आहे. राजांच्या स्मारकाच्या मागेच हा श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण आणि तो खान इथं आला होता आणि त्याला इथेच शिवाजी महाराजांनी मारला होता. इथेच तो शामियाना उभारला होता. आता तिथे एक शामियाना तयार केलेला पण तो काही कारणास्तव तोडण्यात आला. ही समोर दिसत आहे ती खानाची कबर. गाड्याचं काम करण्यासाठी गाड्याला लागणारे दगड इथूनच काढले होते आणि त्या जागेचा हा तलाव म्हणून वापर करण्यात आलेला आहे. महाराजांच्या स्मारकाजवळ अभिवादन घालण्यासाठी वडावकरांची गर्दी. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. महादेव. आपण पाहताय शिवछत्रपतींना वंदन करून मानाची अशी शिवज्योत जी आहे ती पेण तालुक्यातील वढाव या गावचे हे सर्व तरुण जवळजवळ 110 ते 20 एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. आणि ही शिवज्योत इथून जवळजवळ 140 किलोमीटरचा प्रवास करून ती वढाव या गावी आपल्या जाणार आहे. आणि या शिवज्योतीसाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा या शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. समीरदादा म्हात्रे, विनोद म्हात्रे, ऋतुराज चवरकर ही सर्व मंडळी इथं आलेली. जिल्ह्यातील प्रतापगड या किल्ल्यापासून प्रवास सुरू झालेला आहे. या प्रवासासाठी जवळजवळ 150 तरुण आलेले आहेत. विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्व तरुणांच्या अंगात रक्त सळसळते. या शिवज्योतीसाठी आलेली ही सगळी मंडळी आहेत. पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील वढाव या गावातून आलेली मंडळी. हे वढाव गाव म्हणजे सणांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. कोणताही सण असो या गावात याच जोशानं याच उत्साहात साजरा केला जातो. आणि ही सर्व मंडळी इथं आलेली आहेत. सर्व तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या. आणि तुमचा संपूर्ण प्रवास सुखकर असा हो. काका तुम्ही कुठून आलेलात? शिरूरहून आलेले सुद्धा हे शिवभक्त आहेत. ते या वडावकरांच्या शिवभक्त ज्योतीत सामील झालेले आहेत. अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. तुम्हाला काय वाटतं? या शिवाजी महाराजांमुळेच आज आपण इथे आहोत. आणि खऱ्या अर्थानं जर आपला इतिहास आपल्याला जपायचा असेल तर जे गडकिल्ले आहेत ते जपले पाहिजेत. सह्याद्री प्रतिष्ठान या इथं अत्यंत चांगलं काम करत आहे. मला इथं अभिमानाने सांगावं वाटेल सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीरजी म्हात्रे, प्लीज आपण समोर या. समीरजी म्हात्रे इथं आपल्या समोरच आहेत. समीरजी म्हात्रे यांनी या आपल्या किल्ल्यावर दोन
तोफा या किल्ल्यावर 3 तोफा या किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ते देण्यात आलेल्या आहेत. समीरजी तुमचं सुद्धा मी मनापासून आभार या निमित्ताने इथं व्यक्त करतो. अतिशय सुरेख अशी या किल्ल्याची आजपर्यंत इथं जोपासना केलेली आहे आणि सर्व जे आपले हे दुकानदार बंधू आहेत तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांनाही मी विनंती करतोय की आपण अतिशय चांगल्या प्रकारे या किल्ल्याची जोपासना केलेली आहे. अशीच जोपासना आपण करत चला आणि इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला माझी एक हात जोडून विनंती राहील की किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्यावर नाही तर मंदिरात आल्यासारखं तुम्ही वावरणं गरजेचं आहे. कारण शिवाजी महाराजांमुळं आज हिंदू देवदेवता आणि आपण सर्व जिवंत आहोत. म्हणून सगळ्यांनी एका आवाज गगनाला भिडला पाहिजे. राजांनाही अभिमान वाटला पाहिजे की माझे मावळे आजही जिवंत आहेत. तिथं छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. अभिमान वाटतो शिवाजी महाराजांच्या या संपूर्ण कामगिरीचा आणि शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा गाडा सांभाळला ते आपले हिंदवी स्वराज्याचे रक्षक ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे संभाजी महाराज. आणि त्या संभाजी महाराजांवर नुकताच एक अतिशय सुरेख असा चित्रपट आला. चित्रपट अगदी आपल्याला खिळवून ठेवतो. मात्र चित्रपटात जे घडलंय ते वास्तव जे आहे ते वास्तव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आज आत्तापासून एकाने शिवाजी महाराजांची महती आपण 10 जणांपर्यंत शेअर करूया. फक्त शिवजयंती आल्यानंतर त्या 4 दिवसात न करता कायमस्वरूपी आपण ही गोष्ट केली पाहिजे. आणि राजांचा महिमा, राजांचा प्रताप जो 7 समुद्रापलीकडे पोचलेला आहे तो सगळ्यांच्या नसानसात जिवंत राहिला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की महादेव महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि शिवजोत घेऊन महाराजाच्या घोषणा देत आता आपण जाणार आहोत वडावकडे. वादल पायथ्यावरून उतरून आता ज्योत ही धावत वडावकडे नेण्यात येत आहे. नंतर आपल्याला ज्योत दिसत आहे. सागर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगर राहणार. सागर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगर राहणार. सागर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगर राहणार. सागर शुभाचं होणार. निशान बघवे भूवर धडके, शत्रूचे काळीज धडके. निशान बघवे जय शिवाजी, जय शिवाजी. शत्रूचे मग काळीज धडके, अमृतीचं लढणार. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. मातीच्या घरी
माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गडगडणाऱ्या नभा देवला आसमानीच्या दिलदारांना समान देती विदा सिंहगडचा तो शिवशंभू राजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. फुल जल्लोष हा जल्लोष फक्त वाढावकरांमध्ये दिसून येतो. त्याची मजा घ्यायची असेल तर शिवजोतला नक्की यायला लागेल. आता 11:30 झालेलं आहे आणि आम्ही थोडं पुढे येऊन ज्योत येण्याची वाट पाहत आहोत. जसे ज्योत येणार तसं तर आमच्यातला कोणतरी एक ज्योत हातात घेणार आणि 1-1 किलोमीटर पुढे येऊन थांबत आहोत ज्योत हातात घेण्यासाठी. आणि आता टाईम 1:15 झालेला आहे आणि मी रायगड प्रवेशद्वार स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार आणि सकाळचे 7 झालेले आहेत. शोध बोललेला 8 वाजायला आले तर पूर्ण गाव जमा झालेलं आहे शिवजोत वाढवला नेण्यासाठी आणि शिवजोत आमच्या समोरच धावत आहे. सर्व पौरांच्या अथक परिश्रमाने शिवजोत वडाव गावात लवकरच पदार्पण करणार आहे. प्रतापगड ते वडाव शिवजोत कार्यक्रम संपन्न होण्याच्या कार्यावर कोणाच्या कष्टाने रात्रभर मेहनतीने शिवजोत वडावला पोचलेले आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.